खरं आहे, कारण केवळ आपण जी पुस्तकं लिहिलेली आहेत ती फिक्शन्स नाही आहे, तर अर्थशास्त्रावर देखील आपला अभ्यास गाढा आहे. आणि मला असं वाटतं आपलं पुस्तक महाराष्ट्र सरकारनं CD देशमुख पुरस्कारानं देखील आपल्याला गौरवण्यात आलं होतं 2012-2013मध्ये. ग्रंथालीचं प्रकाशन होतं. अनेक समित्यांवर ग्रंथाली प्रकाशनाच्या कार्यकारी समितीवर देखील आपण अनेक वर्ष काम केलेलं आहे. कृष्णा खोरे महामंडळाला देखील आपण मदत केलेली आहे. त्यामुळे तुमचा जो दृष्टिकोन आहे हा केवळ नवीन आशादायी, पण त्या आशेमधून नेमकी कुठली आशा हे वर्ष घेऊन येत आहे आणि कुठल्या गोष्टी आहेत की ज्याकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे, मग ते आर्थिक असो किंवा इतर ह्या जागतिक बाबी असो, यावर देखील आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण मला एक कायम क्युरिओसिटी राहिलेली आहे की कालनिर्णय, जेव्हा नवीन कालनिर्णय आपल्या घरी मला वाटतं येतं, तेव्हा प्रत्येक गृहिणी, प्रत्येक महिला साधारणतः ते उलटून पाहते की राष्ट्रीय भविष्य काय आहे. साळगावकरांनी असं कधी जेव्हा तुमच्याकडे त्या प्रिंट्स येत असतात तेव्हा कधी पाहिलेलं का, किंवा तुम्ही पाहता का? आमच्याकडे मी एक संपादक म्हणून ज्या काही प्रिंट्स येतात त्या सगळ्या एकदा नाही 7दा वाचायला लागतात. तरच ते क्वालिटी त्याची राहते. त्याचप्रमाणे जो मजकूर येतो तो 100 शब्दाचा असेल तर तो 30 शब्दात कापावा लागतो, तरच ते कॉन्सन्ट्रेटेड मिळतं ना. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून घ्यावी लागते, तरच त्याची क्वालिटी राहते. पण तुमचा याच्यावर किती विश्वास आहे जे भविष्य छापून येतं त्याच्यावर? छापून येतं, वार्षिक असतं ते छापून येतं भविष्य. ते काय जगातली सगळी लोकसंख्या डिवायडेड बाय 12 असं इतकं ते वेग असतं. त्याच्यामुळे त्याच्याकडे एंटरटेनमेंट म्हणून अधिक बघितलं जातं. पण भविष्यावर माझा विश्वास आहे. कारण वडिलांबरोबर मी ज्या काही गोष्टी पाहिल्यात त्या सांगितल्या तर लोक मला वेड्यात काढतील, इतक्या त्या अचंबादायक आहेत. आम्हाला नक्की ऐकायला आवडतील. नाही, ते बोलणं संयुक्तिक होणार नाही. अशा गोष्टींबद्दल आपण बोलू नये, त्याचा प्रसारही करू नये. त्या वैयक्तिक असतात आणि त्या 1 to 1 इंट्युटिव्ह असतात. त्या वडिलांना ते इंट्युशन यायचं आणि त्याच्यानुसार ते सांगायचे. ते म्हणजे पत्रिका किंवा हात किंवा सावली असं काही नाही, असं नुसतं चेहऱ्याकडे बघून ते सांगतात. पण हे मी पाहिलेलं आहे म्हणून मी सांगू शकतो, नाहीतर मी असं बोललो नसतो. बरं, त्यामुळे तुमचा भविष्य या विषयावर विश्वास आहे? इंट्युशनवर विश्वास आहे माझा. आणि ती निर्व्याज असली पाहिजे, त्यातून त्याने काही फायदा आपला करून घेता नाही, मग ते नाही होत. अच्छा. त्यात जर का लोभ आला ज्योतिषाचा किंवा काही इंटरेस्ट आला तर ते कोलॅप्स होतं, ते कोलमडून पडतं.